नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या नवीन टॉपिक मध्ये ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ द इंडिया. तर इंडिया मधले जेवढे काय ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत हे आपल्याला पहिले माहिती पाहिजे. यावर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये खूप सारे क्वेश्चन येतात आणि तुम्हाला डिग्री सिलेबस मध्ये देखील याचा पार्ट तुम्हाला आहे. त्याचबरोबर एमएससी ला तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, एमएससी च्या एंट्रन्स साठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आणि हा टॉपिकचा जे नोट्स आपण बनवलेले आहेत त्या संपूर्ण डिटेल रेफरन्सेस बुक मधून बनवलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा. तर आज आपण पाहणार आहोत की जे की आपले क्लासिफिकेशन ऑफ द प्लॅनिंग कमिशन, जे की आपले प्लॅनिंग कमिशन आहेत किंवा ॲग्रो क्लायमॅटिक रिजन आहेत, तर ते कशाच्या आधारावर असतात? बेस्ड ऑन होमोजेनिटी इन फर्स्ट अपॉन रेनफॉल. रेनफॉल म्हणजे काय? पाऊस. पाऊस पाऊस कोणत्या एरियामध्ये जास्त पडतो, त्याचबरोबर टेम्परेचरवर सुद्धा रिजन डिपेंड असतं. टोपोग्राफी, क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम प्रत्येक रिजनची वेगळी असते आणि वॉटर रिसोर्सेस हे काही ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्स आहेत. हे या रेनफॉल, टेम्परेचर, टोपोग्राफी, क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम आणि वॉटर रिसोर्सेस वर काय असतात? डिपेंड्स असतात. इंडिया इज डिवाइडेड इनटू 50 ॲग्रो क्लायमॅटिक झोन. इंडिया इज डिवाइडेड इनटू, इंडियाने डिवाइड केलेले 15 ॲग्रो क्लायमॅटिक जे रिजन्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक्स आहे. सो स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. जे काही ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्स आहेत इंडियाचे, पहिला रिजन्स कोणता आहे? नॉर्थ वेस्टर्न माउंटेन रिजन्स. कुठे आहे हा? तर हा इंडियाचा मॅप आहे. इथे काय आहे? फर्स्ट नंबरला नॉर्थ वेस्टर्न माउंटेन रिजन आहे. सेकंड वन द नॉर्थ ईस्टर्न हिल रिजन कुठे आहे? तर ह्या भागामध्ये काय आहे? नॉर्थ ईस्टर्न हिल रिजन आहे. द सतलुज यमुना प्लेन रिजन कुठे आहे? 3 नंबरचा. तर हा रिजन तुम्हाला दिसत आहे, तो 3 नंबरचा रिजन आहे. द अप्पर गंगा प्लेन रिजन कुठे आहे? 4 नंबर इथे आहे. त्याचबरोबर द मिडल गंगा प्लेन रिजन 5 नंबर कुठे शो होते तुम्हाला? तर ह्या साईडला आपल्याला काय आहे? 5 नंबरचा आहे. द लोअर गंगा प्लेन रिजन कुठे आहे? तर ह्या साईडला काय आहे? लोअर गंगा प्लेन रिजन्स आहे. त्यानंतर 7 नंबर काय आहे? साऊथ ईस्टर्न प्लॅटू रिजन्स कुठे आहे? तर ह्या भागामध्ये काय आहे? साऊथ ईस्टर्न प्लेटू रिजन आहे. 8वा द अरवली मालवा अपलँड्स कुठे आहे? तर या भागामध्ये काय आहे? अरवली मालवा अपलँड्स रिजन आहे. द महाराष्ट्र प्लेटू रिजन्स कुठे अवेलेबल आहे? दिस इज द महाराष्ट्र प्लेटू रिजन्स. द डेक्कन इंटेरियर रिजन्स, दिस इज द डेक्कन इंटेरियर रिजन्स. द ईस्टर्न कोस्टल रिजन, दिस वन इज द ईस्टर्न कोस्टल रिजन्स. द वेस्टर्न कोस्टल रिजन्स कुठे आहे? तर या भागामध्ये काय आहे? वेस्टर्न कोस्टल रिजन आहे. त्यानंतर द गुजरात रिजन कुठे आहे? या साईडला काय आहे? गुजरात रिजन अवेलेबल आहे. द वेस्टर्न राजस्थान रिजन, हा 14 नंबरचा आहे, तो काय आहे? राजस्थान, वेस्टर्न राजस्थान रिजन आहे. आणि 15 नंबर जो आहे कुठे? इथे अंदमान आणि निकोबार. तर इथे काय आहे? 15 नंबरचा ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहे. म्हणजे पूर्ण इंडियाच्या मॅप मध्ये जेवढे काय ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्स आहेत इंडियाचे ते आपण एकदम डिटेल मध्ये पाहणार आहोत. म्हणजे कुठला ॲग्रो क्लायमॅटिक झोन कुठल्या रिजन मध्ये आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सो लक्षात घ्या, पहिला तुम्हाला मॅप वरून समजलं असेल की कुठला झोन कुठल्या रिजन मध्ये आहे इंडियाच्या मॅप मध्ये. हे तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हा होता की या इंडियामध्ये जेव्हा तुम्हाला इंडियाचा मॅप समजेल त्यावेळेस तुम्हाला काय समजणार आहे की पूर्ण ॲग्रो क्लायमॅटिक झोन समजणार आहे. सो ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स वेस्टर्न, फर्स्ट पहिला कोणता आहे? वेस्टर्न हिमालय रिजन कुठे आहे? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचल मध्ये काय आहे? वेस्टर्न हिमालय रिजन्स आहे. त्यानंतर ईस्टर्न हिमालय रिजन कुठे आहे? आसाम, सिक्कीम, वेस्ट बेंगाल, नॉर्थ ईस्टर्न स्टेट,
त्याचबरोबर लोअर गँगॅटिक प्लेन रिजन कुठे आहे? वेस्ट बेंगालमध्ये. मिडल गँगॅटिक प्लेन रिजन कुठे आहे? यूपी आणि बिहार मध्ये. त्यानंतर अप्पर गँगॅटिक प्लेन रिजन आहे अवेलेबल यूपी मध्ये. ट्रान्स गँगॅटिक प्लेन रिजन कुठे? पंजाब, हरियाणा, दिल्ली अँड राजस्थान मध्ये आहे. त्यानंतर ईस्टर्न प्लॅटू अँड हिल रिजन कुठे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओरिसा अँड वेस्ट बेंगाल. So 8 number, central plateau and hill regions available in the MP, Rajasthan and UP. Then western plateau and hill regions Maharashtra, Madhya Pradesh आणि राजस्थान मध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर साऊथर्न प्लेटू अँड हिल रिजन्स आंध्र प्रदेश, कर्नाटका, तमिळनाडू मध्ये आहे. त्यानंतर ईस्ट कोस्ट प्लेन अँड हिल रिजन कुठे आहे? ओरिसा मध्ये आहे, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. त्यानंतर वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट रिजन तमिळनाडू, केरळा, गोवा, कर्नाटका आणि महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर गुजरात प्लेन अँड हिल रिजन गुजरात मध्ये आहे. वेस्टर्न ड्राय रिजन, तर ड्राय एरिया कुठे असतो? राजस्थान मध्ये असतो. त्यामुळे हा रिजन राजस्थान मध्ये अवेलेबल आहे. आणि आपण मॅप मध्ये पाहिलं शेवटचा कोणता होता आपला 15 नंबरचा? तर आइसलँड रिजन होता. तो कुठं होता? अंदमान अँड निकोबार अँड लक्षद्वीप मध्ये होता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह साठी हा एक ही जी स्लाइड आहे यावरती तुम्हाला जेवढे काही 15 ऍग्रो क्लायमॅटिक झोन आणि त्याचे रिजन दिसत आहेत, तर एवढं तुम्ही जरी केलं तरी यामधून तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पाहायला भेटतील. तर आता आपण एक एक झोन काय पाहणार आहोत, डिटेल मध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट अपॉन वेस्टर्न हिमालय रिजन्स. दिस झोन कन्सिस्ट ऑफ द 3 डिस्टिंक्ट सब झोन्स ऑफ द कुठे कुठे आहे? Jammu and Kashmir, Himachal Pradesh, and Uttar Pradesh hills. The region consists of the skeletal soil of the cold region. ह्या रिजन मध्ये काय आहे? स्केलेटल सॉइल आहे. कोल्ड रिजन, पोर्सोलिक माउंटेन, मिडू सॉइल्स अँड हिली ब्राउन सॉइल्स ह्या रिजन मध्ये काय आहेत? अवेलेबल आहे. लँड ऑफ द रिजन हॅव स्टीप स्लोप इन undulating terrains. Soil are generally silty loam. Soil काय आहे? Generally silty loams आहे, and these are the prone to erosion hazard. Rice, maize, millets, wheats and barley are the main crops of the regions. The productivity level of all crops is lower than all India average. जी काय प्रोडक्टिव्हिटी लेवल आहे सगळ्या क्रॉपची ही काय आहे? इज अ लोअर दॅन ऑल इंडिया ॲव्हरेज. Ginger and saffron, many temperature flowers and vegetables are grown in this region. काय करतात? व्हेजिटेबल्स या रिजन मध्ये ग्रो करतात. This zone having highest area 45.3% अंडर फॉरेस्ट. ह्या झोन मध्ये जो काही एरिया आहे त्यातला 45.3% एरिया काय आहे? फॉरेस्टच्या अंडर आहे. त्यानंतर दुसरा आहे ईस्टर्न हिमालय रिजन. जो काही ईस्टर्न हिमालय रिजन आहे तो कुठे कुठे कोणत्या रिजन मध्ये येतो? सिक्कीम, दार्जिलिंग हिल्स, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्याचबरोबर नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, आसाम अँड जलपैगुरी अँड कोची बिहार. या डिस्ट्रिक्ट मध्ये काय? डिस्ट्रिक्ट्स ऑफ द वेस्ट बेंगाल fall under this region which high rainfall and high forest cover. Okay. The shifting cultivation. Shifting cultivation concept तुम्ही शिकला असाल. Shifting cultivation is the practices nearly 1/3 of the cultivated area and has causes denudation and degradations of the soil with the resultant heavy rainfall, massive soil erosion and flood is lower reaches for and basin. ह्या रिजन मध्ये काय केलं जातं? शिफ्टिंग कल्टिव्हेशनचे ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत 1/3 कल्टिवेटेड एरिया मध्ये काय केलं जातं? फॉलो केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की कॉजेस डिग्रेडेशन अँड डिग्रेडेशन ऑफ द सॉइल विथ द रिझल्टंट. त्यामुळे काय होतं? डिग्रेडेशन झालं सॉइलचं तर काय होणार आहे? रिझल्टंट हेवी रेनफॉल होणार आहे, मासिव सॉइल इरोजन होणार आहे अँड फ्लड्स होणार आहे इन लोअर रिचेस अँड बेसिन्स. ओके. त्यानंतर लोअर गँगॅटिक प्लेन रिजन. तिसरा कोणता आहे? लोअर गँगॅटिक प्लेन रिजन आहे. दिस झोन कन्सिस्ट ऑफ द वेस्ट बंगाल. जो काय आहे हा झोन आहे तो कुठे कन्सिस्ट आहे? वेस्ट बेंगाल मध्ये. त्याच्यातली सॉइल आर मोस्टली एल्युअर अँड प्रोन टू
फ्लड आहे. त्याचबरोबर सिसमम, जूट, मस्टर्ड अँड रब्बी मेज अँड पोटॅटो आर द इमर्जिंग ॲज न्यू क्रॉप्स ऑफ दिस रिजन. स्कोप फॉर फॉरेस्ट प्रोडक्शन अँड लाईव्हस्टॉक रिअरिंग इज व्हेरी हाय. तर ह्या रिजन मध्ये काय आहे की फॉरेस्ट प्रोडक्शन आणि लाईव्हस्टॉक रेअरिंग साठी म्हणजे गुरे जनावरे पाळण्याचे या रिजन मध्ये खूप सारा स्कोप आहे आणि हे जास्त प्रमाणामध्ये तिथे काय आहे अवेलेबल आहे. त्यानंतर चौथा कोणता आहे मिडल गँगेटिक प्लेन रिजन. This zone consists of 12 districts of the eastern Uttar Pradesh and 27 districts of the Bihar plain. तर हा जो झोन आहे मिडल गँगेटिक प्लेन्स हा उत्तर प्रदेश ईस्टर्न उत्तर प्रदेश मधून 12 जिल्ह्यांमध्ये कन्सिस्ट होतो आणि बिहार प्लेन्स मध्ये काय 27 डिस्ट्रिक्ट मध्ये काय होतो कन्सिस्ट होतो. दिस झोन हॅज जिओग्राफिकल एरिया ऑफ द 16 मिलियन हेक्टर. ह्या झोनचा जो काही जिओग्राफिकल एरिया आहे हा 16 मिलियन हेक्टर इतका आहे आणि रेनफॉल याच्यामध्ये काय होतो जास्त होतो. रेनफॉल म्हणजे काय पाऊस. द अबाउट 39% ऑफ द ग्रॉस क्रॉप एरिया इज इरिगेटेड. त्या एरियामध्ये 39% ग्रॉस क्रॉप एरिया हे काय आहेत इरिगेटेड आहे म्हणजे त्याला आपल्याला इरिगेशन द्यावं लागतं. अँड द क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे 142% इतकी काय आहे त्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी असणार आहे. देयर इज द लार्ज एरिया अंडर साल्ट अफेक्टेड लँड. लार्ज एरिया मध्ये काय आहे लार्ज एरिया हे साल्ट अफेक्टेड आहे. राईस इज द प्रिन्सिपल क्रॉप बट प्रोडक्टिव्हिटी इज द लो. ह्या रिजन मध्ये काय आहे तर राईस भात जे काय आहे तर ह्या प्रिन्सिपल क्रॉप आहेत पण त्याची काय प्रोडक्टिव्हिटी आहे ती लो आहे. तर कशामुळे लो आहे तर झिंक डिफिशियन्सी इन राईस इज वाईड स्प्रेड. ह्या रिजन मध्ये काय होतं जी काय राईसची झिंक डिफिशियन्सी आहे ती काय होते वाईड स्प्रेड खूप पटापट ती काय होते स्प्रेड होते. त्यामुळे काय होतं की जे काय राईसचं प्रोडक्शन आहे तर ते कमी होतं. त्यानंतर पाचवा पॉईंट पोल्ट्री डेअरिंग अँड इनलँड रिव्हरलाइन्स फिशरी अल्सो शुड रिसीव्ह प्रायोरिटी. त्यानंतर पाचवा झोन आहे आपला अप्पर गँगॅटिक प्लेन रिजन. अप्पर गँगॅटिक प्लेन रिजन मध्ये काय सांगितलंय दिस झोन कन्सिस्ट ऑफ 32 डिस्ट्रिक्ट्स ऑफ द उत्तर प्रदेश. इरिगेशन इज थ्रू कॅनल अँड ट्यूबवेल्स. आपण जे काय इरिगेशन देतो क्रॉपला ते कशाच्या थ्रू देतो एक कॅनलच्या थ्रू देतो आणि दुसरं ट्यूबवेल्स. ओके. The good potential for explorations of the groundwater exists. The zone has 144% cropping intensity. ह्या झोनची जी काय क्रॉपिंग इंटेन्सिटी असणार आहे तर ती किती आहे 144% इतकी आहे. त्यानंतर सहावा काय आहे ट्रान्स गँगॅटिक प्लेन झोन्स. तर हा कुठे आहे दिस झोन कन्सिस्ट ऑफ द पंजाब हरियाणा युनियन टेरिटोरीज ऑफ द दिल्ली अँड चंदीगढ अँड श्रीगंगानगर डिस्ट्रिक्ट्स ऑफ द राजस्थान. या लोकेशन मध्ये हा झोन काय आहे ट्रान्स गँगॅटिक प्लेन रिजन कन्सिस्ट झालेला आहे. दी मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एरिया इज द हायेस्ट नेट सोन एरिया. ह्या एरियामध्ये काय आहे सगळ्यात जास्त नेट सोन एरिया आहे. हायेस्ट इरिगेटेड एरिया. त्यानंतर दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे हायर इरिगेटेड एरिया. त्यानंतर हाय क्रॉपिंग इंटेन्सिटी अँड हाय ग्राउंड वॉटर युटिलायझेशन. त्यानंतर क्रॉपिंग इंटेन्सिटी जास्त आहे ह्या एरियाची किती आहे 170% इतकी क्रॉपिंग इंटेन्सिटी असणार आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज should be established in area where farmers have started taking up cultivations of the vegetable and fruit crops. तर काय आहे फूडच्या ज्या काही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत तर त्या एरियामध्ये त्यांची स्थापना झालेली आहे इस्टॅब्लिश झालेली आहे. त्यामुळे फार्मर हॅव स्टार्टेड टेकिंग. त्यामुळे फार्मरने काय केलं की ट्रान्स गँगॅटिक प्लेन रिजन मध्ये फार्मरनी व्हेजिटेबल आणि फ्रूट क्रॉप्स कल्टिवेशन करायला काय केलं त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सातवा आपला पॉइंट आहे ईस्टर्न प्लेटू अँड हिल रिजन. दिस झोन कन्सिस्ट ऑफ द ईस्टर्न पार्ट्स ऑफ द मध्य प्रदेश, southern part of the West Bengal and most of inland Orissa. The soil are shallow and medium in depth and topography is undulating with a slope. लँडचा जो काय स्लोप आहे तो किती आहे 1 to 10%. इरिगेशन इज थ्रू टँक्स अँड ट्यूबवेल. जे काय इरिगेशन आहे
तर ते टँक्स आणि ट्यूबवेलच्या सहाय्याने आपण देतो. त्यानंतर रेनफॉल किती आहे? 1300 mm इतका आहे अॅन्युअल रेनफॉल. इन खरीप 82% ऑफ द एरिया अंडर राईस. खरीप सीझन मध्ये काय आहे? जो काही खरीप सीझन आहे त्यामध्ये 82% जे काही एरिया आहे तर तो कशाच्या अंडर असतो? राईस क्रॉपच्या अंडर असतो. द मोस्ट सॉइल ऑफ द ऍसिडिक अँड सम एरिया ऍप्लिकेशन्स ऑफ द लाईम इज नेसेसरी. तर या एरियामध्ये जे काही मोस्ट सॉइल आहे तर ते ऍसिडिक सॉइल अवेलेबल आहे. आणि ऍसिडिक सॉइल आपल्याला जर कल्टिवेशन मध्ये जर आणायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं? ऍप्लिकेशन ऑफ द लाईम रिक्वायरमेंट करावं लागते. लाईमची ट्रीटमेंट करावी लागते. त्यानंतर काय होतं? जी ऍसिडिक सॉइल आहे ती आपल्या कल्टिवेटेड लँड म्हणून आपण तिला वापर करू शकतो. त्यानंतर कल्टिवेशन ऑफ द क्रॉप लाईक रेड ग्राम, ग्राउंड नट अँड सोयाबीन इन अपलँड इन टू बी इनकरेज. द मस्टर्ड अँड व्हेजिटेबल्स आर ग्रो इन इरिगेटेड एरिया. मस्टर्ड आणि व्हेजिटेबल्स क्रॉप जे आहेत तर ते ग्रो केले जातात इरिगेटेड एरियामध्ये, जिथे की पाण्याची सोय आहे, आपण त्याला पाणी देऊ शकतो अशा एरियामध्ये मस्टर्ड आणि व्हेजिटेबल्स क्रॉप ग्रो केले जातात ईस्टर्न प्लॅटू अँड हिल रिजन मध्ये. त्यानंतर 8वा पॉइंट काय आहे? सेंट्रल प्लॅटू अँड हिल रिजन. आता सेंट्रल प्लॅटू अँड हिल रिजन मध्ये काय? दिस झोन कंप्राइसेस 46 डिस्ट्रिक्ट्स ऑफ द मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये हा रिजन काय कन्सिस्ट केला जातो? द टोपोग्राफी इज द हायली व्हेरिएबल. नियरली 1/3 of the land is not available for cultivation. The irrigation and cropping intensity is the low. 75% of the area is rainfed grown with low value cereal crops. There is an intensive need for alternate high value crops including horticultural crops. Then 9 points Western Plateau and Hill regions का आहे? This zone comprises major parts of the Western Plateau Hill regions आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो, parts of मध्य प्रदेश and one districts of the Rajasthan. Average rainfall किती आहे याचा? 904 mm इतका आहे. The net sown area is 65% and forest occupy 11%. जो काही कल्टिवेटेड एरिया आहे किंवा नेट सोन एरिया आहे हा 65% आहे आणि जो काही फॉरेस्ट ऑक्युपाय झालेला आहे ते 11% फॉरेस्ट एरिया आहे. द इरिगेटेड एरिया इज ओनली 12.4% विथ कॅनल बीइंग द मेन सोर्स. काय आहे? इरिगेटेड एरिया आहे तो फक्त 12.4% आहे. त्याच्या आधारावर जे काही कॅनल्स आहेत तर the canals being the main source of this region. This is known as the best quality orange grapes and banana. ह्या रिजन मध्ये काय? ऑरेंज ग्रेप्स आणि बनाना बेस्ट क्वालिटी मध्ये येतात, त्याच्यामुळे त्याचं कल्टिवेशन जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. द एरिया अंडर फ्रुट्स क्रॉप्स इज अबाउट 1 lakh हेक्टर. एरिया अंडर फ्रुट्स क्रॉप जे आहे तर ते 1 लाख हेक्टर इतके असणार आहे. The farmers are adopting sprinkler irrigation and drip irrigation methods, particularly for fruits and vegetable crops. जे काही फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स क्रॉप्स आहेत तर त्यासाठी जे काही फार्मर्स आहेत त्यांनी जमिनीमध्ये अडॉप्टिंग केलेलं आहे स्प्रिंकलर इरिगेशन आणि ड्रिप इरिगेशन मेथड्स. पाण्याची बचत व्हावा यासाठी त्यांनी काय केलेलं आहे किंवा डायरेक्ट रूटला ते पाणी मिळावे म्हणून त्यांनी ह्याच्या इरिगेशन सिस्टीम्स आहेत त्या अडॉप्ट केलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट कोणता आहे? 10वा, साऊदर्न प्लॅटो अँड हिल रिजन्स. तर हा 10 नंबरचा पॉइंट आहे. दिस झोन कॉम्प्राइसेस 35 डिस्ट्रिक्ट्स ऑफ द आंध्र प्रदेश. आता तुम्ही साऊथचे बोलता, साऊथचा आहे तर आंध्र प्रदेश, साऊथ म्हणल्यावर आंध्र प्रदेश येतो, कर्नाटक आणि तमिळनाडू which are typically semi-arid zones आहे. Dryland farming is adopted in 81% of the area and the cropping intensity is the 111%. Cropping intensity of the southern plateau and hill region is the 111%. The poultry has developed quickly in many areas of the zone. The poultry farming has developed in many areas and every areas available for these regions or quickly in many areas of the zone. Then 11 points east coast plain and hill regions. काय आहे? ईस्ट कोस्ट प्लेन अँड हिल रिजन्स आहे.
This zone comprises of the east coast of the Tamil Nadu, Andhra Pradesh, and Orissa. Soil are mainly alluvial and coastal sands. These land soils are mainly in alluvial and the coastal sands. The irrigation is through canals and tanks. जे काही इरिगेशन मेथड्स आहेत तर ते कशाच्या सहाय्याने आपल्याला द्यायच्या, कशाचा वापर करायचा आहे, कॅनलचा आणि टँकचा वापर करून जे काही इरिगेशन आहे ते आपल्याला इरिगेशन करायचे आहे. त्यानंतर 12वा पॉइंट आहे वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट रिजन. तर हे जे झोन आहे ते कुठे येतात, तमिळनाडू, केरळ, कर्नाटका, महाराष्ट्र अँड गोवा. With a variety of the crop pattern, rainfall, soil types. Cropping intensity of this region 124%. The productivity of the rice and millet is low and their need from diversification of to horticulture crops, mango, banana, and the coconut. The fruit marketing and processing should be systematic by developing appropriate infrastructure. काय झालेलं आहे की जे फूड मार्केटिंग अँड प्रोसेसिंग आहे, प्रोसेसिंगच्या कंपन्या आहेत तर ते एकदम सिस्टमॅटिकली डेव्हलप झालेले आहेत आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे ह्या एरियामध्ये मँगो, बनाना, कोकोनट यांसारखे जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत तर यांचं डायव्हर्सिफिकेशन झालेलं आहे. द झोन इज द इम्पॉर्टन्स फॉर द मल्टी स्टोअर क्रॉपिंग. हे जे झोन आहे वेस्ट कोस्ट प्लेन अँड घाट रिजन हा इम्पॉर्टन्स झोन आहे कशासाठी, मल्टी स्टोअर क्रॉपिंग साठी. त्यानंतर तिसरा 13वा पॉइंट कोणता आहे, गुजरात प्लेन्स अँड हिल रिजन. आता गुजरात प्लेन अँड हिल्स रिजन नावातच आहे, हा रिजन कुठे असेल, गुजरातला असेल. This zone consists of the 19 districts of the Gujarat. This zone is arid with low rainfall is most part and only 32.5% area is irrigated largely through well and tube wells. जे काही झोन मधला जो काही एरिया आहे तो 32.5% एरिया इरिगेटेड आहे, लार्जली थ्रू वेल्स आहेत आणि ट्यूबवेल्स आहेत. याच्या आधारे आपण त्याला काय करतो, इरिगेशन प्रोव्हाइड करतो. द मेजर ट्रस्ट शुड बी रेन वॉटर हार्वेस्टिंग, ड्राय फार्मिंग अँड कॅनल अँड ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट. द मेजर ट्रस्ट शुड बी, त्या रिजन मध्ये जे काही मेजर ट्रस्ट आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, पावसाचं पाणी स्टोअर करून ठेवायचं, ड्राय फार्मिंग असेल, त्याबरोबर कॅनल अँड ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट असेल, हे मेजर ट्रस्ट तिथे शुड केले जातात. म्हणजे ते अवेलेबल आहे, त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. वेस्टर्न ड्राय रिजन, तर ड्राय रिजन कुठे आहे, राजस्थान मध्ये आहे. सो दिस रिजन comprises 9 districts of the Rajasthan and characterized by the hot sandy deserts, erratic rainfall and high evaporations. The groundwater is deep and often brackish. The famine and drought are common features of the region. त्या रिजनचे जे काही कॉमन फ्युचर आहेत, फेमिन आणि ड्रॉप, दुष्काळ, हे त्याचे कॉमन फ्युचर्स आहेत. द इंदिरा गांधी नहर प्रोजेक्ट अँड डीडीपी आर द टू मेन वॉटर सोर्सेस ऑफ द ग्रेट पोटेन्शियल इन दिस झोन. जे काय आपले दोन मेन वॉटर रिसोर्सेसचे जे काय प्रोजेक्ट आहेत, फर्स्ट वन इंदिरा गांधी नहर प्रोजेक्ट आणि दुसरा डीडीपी, हे दोन प्रोजेक्ट कुठे आहेत, ग्रेट पोटेन्शियल इन दिस झोन मध्ये आहे. त्यानंतर 5वा आणि शेवटचा कोणता आहे आपला, तर आइसलँड रिजन. दिस झोन कव्हर आइसलँड टेरिटरीज ऑफ द अंदमान अँड निकोबार बेट, देन लक्षद्वीप बेट, विच आर टिपिकली इक्वेटोरियल. रेनफॉल किती आहे, सगळ्यात जास्त 3000 cm is spread over 8 to 9 months मध्ये ज्यादा पाऊस पडतो. It is the largely to a forest zone having large undulating area leading to heavy loss of the soil due to runoff. त्याच्यामुळे काय होतं, largely forest zone available आहे, having large undulating area leading to heavy loss of the soil due to runoff. जो की रनऑफ मुळे जो काही लॉस होणार आहे तर तो लॉस होत नाही, कारण की का, तर एकदम जास्त प्रमाणामध्ये फॉरेस्ट क्रॉप तिथे अवेलेबल आहे. फॉरेस्ट क्रॉप्स अवेलेबल आहे त्यामुळे काय आहे की ते झाडांनी मातीला धरून ठेवलं आहे, जे काही रूट्स आहेत, रूट्सनी मातीला एकदम घट्ट धरून ठेवलं आहे. त्याच्यामुळे जो काही रनऑफ होणार आहे, पावसाचं पाणी वाहणार आहे, त्यामुळे आपल्या मातीचा लॉस होणार नाही. आणि चौथा पॉइंट काय आहे, नियरली हाफ ऑफ द क्रॉप एरिया अंडर कोकोनट. जो काही जे काही क्रॉप लँड आहे त्याच्यातला अर्धा एरिया, हाफ ऑफ द क्रॉप एरिया कशाच्या अंडर आहे, कोकोनटच्या अंडर असणार
आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे काही आपले ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स इन इंडिया पाहिले आहे, त्याच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स इन महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र स्टेटचे आपण आपली ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स पाहणार आहे, त्यानंतर इकॉलॉजिकल झोन्स. असेच नवनवीन लेक्चरसाठी आणि इम्पॉर्टंट नोट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही डाऊट असतील तर मला SMS करून तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.